अमरावतीच्या डोमा शाळेतील भूतबाधा अफवा प्रकरणी तब्बल 22 दिवसानंतरही वसतिगृहाचे विद्यार्थी परतले नाहीत। विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता वसतिगृहामध्ये यावं, आदिवासी विभागाने विद्यार्थ्यांना हे आवाहन केलं। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील डोमा येथील आदिवासी आश्रमशाळेत काही मुली अचानक रडणे, अचानक हसणे, स्तब्ध राहणे असे वाटायला लागले। मात्र या मुलींना भूतबाधा झाल्याची अफवा पसरल्याने वसतिगृहातील सर्व मुलामुलींनी घरी पलायन केले। आज या घटनेला तब्बल 22 दिवस झाले तरी सुद्धा अजूनही 500 विद्यार्थी परतले नाहीत। या ठिकाणी कुठलेही भूत नसून केवळ अफवा आहे, त्यामुळे विद्यार्थिनींनी वसतिगृहामध्ये यावं जेणेकरून त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, तसं आवाहन सुद्धा आदिवासी विभागाने। डोमा शाळेतील जे विद्यार्थी घरी गेले होते, आता ते त्यांच्याबाबत आपले शिक्षक तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांचे जे सदस्य होते त्यांनी जाऊन पालकांचं काउन्सिलिंग केलं आणि आता विद्यार्थी म्हणजे पालकांनी सांगितलं की आम्ही शाळेत पाठवतो। त्या पद्धतीने आता सुरुवात झालेली। तर 6 मुली आता वसतिगृहामध्ये निवासी पण आलेल्या आहेत आणि 10 मुलं आहेत ते निवासी आलेले आहेत आणि बाकीची शाळा तर आपली जे बाकी गावातील जे विद्यार्थी शाळेत येतात किंवा जवळचे जरी विद्यार्थी आहेत ते सुद्धा शाळेत येतात। जवळपास आता 300 विद्यार्थी शाळेत पण येत आहेत। तर आता विद्यार्थी यायला सुरुवात झालेली आहे। तर येत्या 2-3 दिवसामध्ये बाकीचे जवळपास विद्यार्थी येथील वसतिगृहामध्ये असे आम्हाला आशा आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते। उद्योगांच्या CSR वर राज्य सरकार आता नियंत्रण ठेवणार आहे। निधीचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारी नियंत्रण आणण्याच्या हालचाली सुरू आहेत। महा CSR प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। देशातील एकूण खर्चापैकी जवळपास निम्मा म्हणजे 46% वाटा हा महाराष्ट्राचा आहे। राज्य सरकारकडून आता या महत्वाच्या हालचाली सुरू आहेत। महा CSR प्राधिकरण स्थापन करण्याचा आता सरकारचा निर्णय असणार आहे। एकूण खर्चापैकी निम्मा म्हणजे 46% वाटा हा महाराष्ट्राचा। बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापुरातल्या रंकाळा परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली आहे। 250हून अधिक हातगाड्या हटवल्यात। काही हातगाड्या मनपाच्या पथकाकडून जप्त करण्यात। काही हातगाड्या मनपाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेतून रंकाळा परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आल्या। काही हातगाड्या मनपाच्या अधिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।